हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे. आपण डॉक्टर अलका कुलकर्णी लिखित स्थलांतर ही कादंबरी बघतोय. त्याचे आत्तापर्यंत आपण 3 भाग पाहिले आणि ह्या 3ऱ्या भागात आपण असं पाहिलं, की बिरसा आणि सैनीची जी शेजारी राहणारी एक मुंगीसा नावाची जी एक व्यक्ती आहे, म्हणजे स्त्री आहे, तिचा नवरा गंपादादा. तर त्यांच्या त्या मुंगीसाच्या बाळंतपणाची आता वेळ आलेली आहे जवळ आणि ती त्यांचा सगळ्यांचा भर जनरली तिकडच्या बायकांचा हा तिथल्या सुईणीवर आहे आणि त्या सुईणीला असं लक्षात आलंय, की ही केस कॉम्प्लिकेटेड आहे. इथे वैद्यकीय सेवेची गरज आहे. पण त्या वैद्यकीय सेवा मिळवण्यापर्यंत जाईपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे, तो खूप भीषण आहे. म्हणजे इकडे जा, तिकडे जा, कुठेही बेसिक सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्याच्यात जो वेळ गेला त्याच्यामध्ये अल्टिमेटली काय झालं, तर ठीक आहे मुंगीसा वाचली. पण तिने तिचं बाळ गमावलं आणि खूप त्रास झाला. परत बराच खर्च आला. तर म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला कळतंच, की हे कसं म्हणजे आयुष्य जगतायत, काय चाललंय त्यांचं. त्यातून जो सावकार आहे, तो कसा त्यांची पिळवणूक करतोय. म्हणजे पैसे तर देतो, पैसे तर लगेच मिळतात. पण त्याचं व्याजासकट ते पैसे फेडत-फेडत त्यांच्या पिढ्यानपिढ्या खपतात. पिढ्यानपिढ्या तेच व्याज फेडतायत, हे ह्या लोकांना अजूनही कळत नाहीये. त्यातून सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो शेवटचा एक पॉइंट होता त्यातला, की तो जो बलवंत भाऊ आहे, तो पंचक्रोशीतल्या सगळ्यांना नावासकट ओळखतो. पण तिथे एक चेहरा तिथे त्या रांगेमध्ये उभा होता. तो बलवंत भाऊला अजिबात लक्षात आलेला नाहीये. त्याला अजिबात ट्रेस होत नाहीये, की तो माणूस कोण आहे? आठवत नाहीये. मे बी त्याला असं वाटतंय आपलं वय झालंय म्हणून आठवत नाहीये. पण असं अजून तरी झालं नाही. मग हा माणूस कोण होता? तर खरंच तो माणूस कोण होता? जो सैनीला ओढ्याकाठी दिसला होता तोच तो माणूस होता? म्हणजे जो तिला भास वाटतोय पण ॲक्चुअली तो भास नाहीये? चला तर बघूया ही गोष्ट आता पुढे आपल्याला कुठे नेणार आहे आणि त्याच्यासाठीच मी आज घेऊन आली आहे आपल्या ह्या स्थलांतर कादंबरीचा पुढचा भाग जी लिहिली आहे डॉक्टर अलका कुलकर्णी यांनी आणि प्रकाशित केली आहे विश्वकर्मा पब्लिकेशन्सनी. तर मग वळूया स्थलांतरच्या पुढच्या भागाकडे. दारूचा ग्लास पुढे आल्यावर पुजारा हसला. एका दमात त्यानं ग्लास संपवला. त्याला घाई होती. पुढच्या घरात त्याला पूजेसाठी जायचं होतं. काल रात्रीपासूनच खपून सैनीनं नवाय पूजेची तयारी केली होती. काल रात्री आधी तिनं साळीचे तांदूळ कांडायला घेतले. उखळात थोडे थोडे तांदूळ घालत तिनं मुहल चालवायला सुरुवात केली. वर खाली मुहल चालत होतं. त्याचा बद्द आवाज सैनीला ऐकू येत होता की नाही कोणास ठाऊक. तिच्या मनात खळबळ माजली होती. या साली अर्ध पीक नासवलं होतं. एकतर पाणीच पडलं नाही नीट आणि ऐन वेळेला मजूरच भेटले नव्हते. घरी होतच कोण? ती आणि बिरसा. आणि अलीकडे बिरसा तर तिनं मांडून ठेवलेल्या साहित्याकडे पाहिलं. कोवळी ताजी कणसं, बिनहळदीची डाळ आणि भात, आत्ताच केलेली लुसलुशीत भाकर. नैवेद्याच्या पत्रावळी तिनं तयार केल्या. पुजाऱ्यांना मंत्र म्हणत खोपडीच्या चारी कोपऱ्यात थोडी थोडी दारू शिंपडली. नैवेद्याच्या पत्रावळी ठेवल्या. एक पत्रावळ खोपडीच्या छतावर ठेवली आणि मंत्र पुटपुटत आशीर्वाद दिला. सैनीनं गिऱ्हाणाच्या खांबाला ओवाळलं. पूर्वजांची रीतसर आठवण केली. पुजाऱ्यानं दारूचा पेला सैनीसमोर धरला, पण तिनं मान वळवली. कित्येक घरात नवायची दारू पहिल्यांदा सुनेलाच दिली जायची. सैनी कधी दारूच्या थेंबालाही स्पर्श करायची नाही, पण रीत म्हणून तिनं पेल्यातल्या दारूचे 4 थेंब खांबावर अर्घ्य म्हणून अर्पण केले. आज बिरसा आणि सैनी दोघांचाही जीव पूजेत नव्हताच. रीतिरिवाजाप्रमाणे नव्या धान्याची पूजाही करायलाच हवी. तरी यावर्षी त्यांनी गावातल्या कुणालाही पूजेचं म्हणून जेवायला बोलावलं नव्हतं. यावर्षी धान्य तरी कितीचं आलेलं? पाणीच पडलं नाही तर येत्या साली? सैनीनं विचारलं होतं तेव्हा बिरसा गंभीर झाला होता. येत्या सालची चिंता आत्ता न ग, बघू. पण त्याच्या चेहऱ्यावर चिंतारेषांचं जाळं पसरलं होतं. दक्षिणा म्हणून त्यानं पुजाराच्या हातावर दारूची बाटली न ठेवता 21 रुपये ठेवले तेव्हा पुजारा नाराज झाला. सांभाळून घ्यायचं या साली. बिरसाच्या स्वरात अजिजी होती. त्यानं या साली कोंबडीचा बळीही दिला नव्हता. हा, म्हणताना पुजाऱ्याच्या चेहऱ्यावरही चिंता उमटली. अजून कितीतरी घरातल्या पूजा बाकी होत्या तरी घरी जाताना त्याचा खिसा हलकाच राहणार होता. खुटा आणि बैठकीच्या खोलीमधली भिंत कुडाची होती. बाहेरच्या भिंती मात्र माती आणि विटांनी बांधलेल्या. कुडाची भिंत नव्यानं बांधायला झाली होती. ऐकलं का? बिरसा शांतपणा अंगणात खाट पाडून बसला होता. आज तसं शेतात काही काम नव्हतं.
डोळे मिटून विडी ओढत तो बसला होता. त्याच्या शेजारी खालच्या अंगाचा दित्या भाऊ येऊन बसला होता. बिलसानं त्याला बिडी दिली तेव्हा तोही हसला, माफक. दोघं डोळे मिटून विडी ओढायला लागले. दित्याचे डोळे बंद होते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव शांत होते. दीर्घ झुरका घेणं आणि विडीचा धूर सोडणं एवढंच जसं काही काम होतं त्याला. उद्याची भाकर कुठून येईल याबद्दल त्याला चिंता नव्हती. आजूबाजूच्या सृष्टीशी पूर्ण एकरूप झालेला जीव तो. भूक लागली तरच शिकार करायची हा जसा वाघ सिंहाचा धर्म होता तसा त्याचाही होता. उद्याची भाकर कुठून येईल याची चिंता त्याला आज असण्याचं कारणच नव्हतं. उद्यासाठी अन्न उद्याही शोधता आलं असतं. सृष्टी चक्रातल्या चढ उतारांसारखी आयुष्यातली सुखदुःख सहाणारा तो जीव. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ आत्मिक समाधान असायचं. त्याच्यासारखे गावात अजूनही बरेच लोक होते. बिलसाच्या तोंडावर मात्र असं समाधान नव्हतं. उलट त्याच्या चेहऱ्यावरच्या चिंतारेषा वाढतच चालल्या होत्या. ऐकलं का? दुसऱ्यांदा सैनी म्हटली तसं त्यानं डोळे उघडले. खुट्याचा कूड? त्याच्याकडं काळजीपूर्वक पाहत सैनीनं आठवण केली. कूड बदलायचा नाही का? बांबू लागल. हं. तिच्याकडे न बघताच बिलसा उत्तरला. तोंड पुसत सैनी बाहेर आली खोपडीच्या तेव्हा भिंद्री तिची वाटच बघत होती. हातात दातवे घेऊन त्या निघाल्या. सैनीनं आकाशाकडे पाहिलं. आज आकाश स्वच्छ निळं दिसत होतं. आजूबाजूच्या झाडांवर कोवळी लाल हिरवी पानं नव्यानं अंकुरली होती. वाऱ्याची झुळूक आली तेव्हा सैनीनं डोळे मिटले, तिचा सुखद स्पर्श अनुभवत. आज इतक्या लांब येताना तिला थकायला झालं नव्हतं. तिनं भिंद्रीकडे हसून पाहिलं. तशी भिंद्री बघतच राहिली तिच्याकडे क्षणभर. मग हसत तिनं विचारलं, केदी फाडो आटला? 2 खेपा झाल्यावरही सैनीच्या गालावर लाली चढली. बोटानंच तिनं दाखवलं 3. बया असं म्हणत भिंद्री चालायला लागली. चढ चढताना मात्र सैनीला दम लागला. खाटबेंडीच्या झुडपापर्यंत त्या पोहोचल्या तेव्हा दुपार झाली होती. 5-5.5 फुटाचं ते झुडूप, त्यावर लाल पांढरी फुलं. दोघींनी फुलं खुडून व्यवस्थित पोटली बांधली. उडदाच्या डाळीत आंबटपणासाठी किंवा शेंगादाण्याच्या चटणीची लज्जत वाढवण्यासाठी ती कामात यायची. भराभर हात चालवत त्यांनी झुडपं तोडली आणि दोघींनी मिळून मोळ्या बांधल्या. त्या लाकडांचा दुहेरी फायदा होता. वरचं साल खरवडून त्याचे दोर वळायचे आणि आतलं लाकूड जाळायला वापरायचं. मोळ्या बांधून झाल्यावर त्या अंमळ विसावल्या. विडी शिलगावत. विडी संपेपर्यंत काहीच बोलली नाही भिंद्री. मग हळूच ती म्हणाली, ऐकलं का? काय? सैनी धास्तावली. ढेमशा भाऊ आणि झेलसिंग भाऊ? त्यांचं काय? सैनीचं काळीच धडधडायला लागलं. पोलिसांनी पकडून नेला त्यासनी. काहून? बांबू तोडतात म्हणून. बाप, त्यांना काय तोशीस? नाही तोडायचा म्हण. पण आपण तर घरटी 1000 रुपये दिलेलं, त्याचं काय? काय मालूम ना हा. ते म्हण सागासाठी माफी. मग आता? करतील काहीतरी परत तोडीपाणी. जगावं कसं माणसानी मी म्हणते. रांधायचा कसा? चुलीला ना राखेल ना लकडी. हा, राखेलचा नवा भाव मालूम हे 25 रुपये. बाप, आपण तर 20 न घेतलेलं. खरा तर कार्डावर 12च भाव सांगतात. जल्लो कार्ड. जे दी बलवंत भाऊकडे जायचं ते दी कार्डावरचा अनाज खतम असतया. कायम प्रायव्हेट अनाज घ्यायचा. भाव काय? आणि थोडा वेळ दोघी गप्प बसल्या, गणित मांडत, काय कमी काय नाही याचा विचार करत. वीरू हाल? सैनीनं रटावलं तसा तो पुढं झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर वैताग होता. ओ माय, अभ्यास बाकी. चुब्बी करजो. फिरकी कोण फिरवल? लिखापडी नंतर. वीरूचे हात फिरकी फिरवायला लागले तशी तिची सराईत बोटं दोर वळायला लागली. आणलेली खाटबेंडी तिनं पाण्यात भिजत टाकली होती. साल चांगली मऊ झाल्यावर तिनं ती खरवडली आणि लाकडं वाळत टाकली होती. आता सालापासून दोर करण्यात ती गुंतली होती. फिरकीचा लयबद्ध आवाज होत होता आणि दोर तयार होत होता. 1000 ठिकाणी कामात येणारा दोर. तेवढ्यात वीरूनं तोंड उघडलं. माय वो 100 रुपये पाहिजेल. सैनी एकदम थबकली. तशी फिरकीनं विचित्र आवाज काढला आणि दोर तुटला. आश्चर्यानं त्याच्याकडे बघत तिनं विचारलं, 5 विही?
त्यानं होकारार्थी मान हलवली तेव्हा तिनं परत विचारलं, खरा? हा. काहून? शाळा तर मोफत. स्कॉलरशिप परीक्षा. ते काय असता? बडी परीक्षा माय, मले पार नंदुरबार जायला सांगत्यात. बाप, पण कसं? गुरुजी येणार ना सोबत, पण एसटी, पेन, समजा. बरा बरा. खरं तर मनातून खट्टू झाली सैनी. या होळीसाठी तिला नवीन नाटी घ्यायची होती. गुलाबी नाहीतर जांभळ्या रंगाची. पण आता ढोलकावर थाप पडली तशी सैनी थरारून उठली. तसे गेले काही दिवस धामधुमीत गेले होते. आसपासचं वातावरण रंगायला लागलं होतं. कुठं कुठं गुलाल्या बाजार भरत होते. ठेवणीतली वस्त्र बाहेर निघायला लागली होती. वसंत ऋतूही प्रसन्न झालेला. हवेत अजून थोडा गारवा होता तरी दुपार आता उबदायक वाटायला लागलेली. सगळीकडे नवपल्लवी, पळसवेल, मोडवेल, चिलेहार आणि चांबली सगळ्या वेली प्रफुल्लित झालेल्या. वेगवेगळ्या झाडांना लगडून जणू प्रणय कुंजन करत होत्या. कुठे हरियालिया तर कुठे कठोर, कुठे गोंडवेल तर कुठे मारवेल, कुठे फुलिया. सगळ्या प्रकारची गवतं जोमानं वाढली होती. जमिनीवर मखमली चादर त्यांनी पांघरली होती. होळीची पूजा झाली. गूळ आणि खोबरं, बिनमिठाचा भात आणि डाळ आणि हार आणि कंगन सगळं काही व्यवस्थित जमवलं होतं सैनीनं. होलिका देवीची पूजा संपवली पुजाऱ्यानं तेव्हा मानाचे एक एक जण उठले आणि त्यांनी होळीच्या बांबूवर वार करून तिचा अग्रभाग तोडला. बिरसा उठला तेव्हा सैनीनं श्वास रोखून घेतला, पण एका दमात त्यानं वार केला आणि होळीच्या खांबाचं सिंग तुटलं. धरून ठेवलेला श्वास सोडला सैनीनं तेव्हा तिला जाणवलं की आपले तळवे ओले झाले. एका झटक्यात तुटला सिंगा म्हणून बरं, नाहीतर अपशकुनच झाला असता. ढोलकीवर हलके हलके थाप पडायला लागली तशी सगळी साजेरी सोंग पुढे आली. तुंबडू आणि मोरवा आणि डाकण पण. गावची पोरं आज बिनधास्तपणं सोंगाड्याहून फिरत होती. रात्र होती तरी त्यांनी डोळ्यावर काळे चष्मे लावलेले आणि गाला ओठांवर लाली. खाली पेंट आणि त्यावरून कशी बशी साडी गुंडाळलेली. सपाट छातीवर चमचमणारी पोलकी कशी तरीच ओंगळ वाटत होती. येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना हात लावत सोंगाडे बक्षिशी मागायला लागले. वेडेवाकडे नाचायला लागले. पण आज तो त्यांचा हक्क होता. गमतीसाठी 2-4 दिवस असं वागण्याची त्यांना मुभा होती. त्यांनी वाट सोडावी म्हणून शरमलेले पुरुष त्यांना झटकन बक्षिसे देऊन टाकायचे, तर काही मुद्दाम खेळ लांबवायचे. सैनी आणि बिरसा त्यांच्याकडे कृतक कोपाने पाहत होते. खेळतील बेचारे 4-2 दी, पण अखेर. सैनीला क्षणभर वाटलं, पण आज तिला कुठलाही दुःखी विचार मनात येऊ द्यायचा नव्हता. ढोलकीवरची थाप आता जोर धरायला लागली होती. आपसुकच नाचरे पाय एकत्र आले आणि कमरेभोवती हात गुंफले गेले. पायातले तुडे, गळ्यातल्या टाबली माळा, दंडावरचे बाहूत सगळे नाचात सामील होऊन हलायला लागले, डोलायला लागले. ढोलकीवरची थाप जलद जलद व्हायला लागली तशी नाचणाऱ्यांची लय वाढली. पौर्णिमेची रात्र, रुपेरी चंद्रप्रकाश, अनिर्बंध वाहणारी दारू सगळं मिळून कैफ चढवत होतं. नाचाची लय वाढायला लागली तशी बंधनं आपसुकच गळायला लागली. सगळे एकत्र नाचत होते. सासऱ्या जेठाबरोबर सून, जावयाबरोबर सासू. आजची रात्र बेहोशीत झोकून देण्याची रात्र होती. नाचणाऱ्यात 5-6 नवीन चेहरे होते हे सुद्धा त्या रात्री कोणाच्याही लक्षात आलं नाही. खरा गंपादादाच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. हा, उख्या बोलला तेव्हा त्याला आपाद मस्तक न्याहाळलं गंपादादानं. सगळेजण कोंडाळा करून बसले होते शेकोटीभोवती. होळी संपून महिनाभर झाला होता तरी अजून रात्री थंडी होतीच. दित्यादादा नेहमीप्रमाणे चिली मोडत बसलेला, डोळे मिटून. तो नेहमी कुठल्या स्वर्गीय आनंदात असायचा कोणास ठाऊक. आताही इतका वेळ बातचीत चालू होती पण तो अलिप्त होता, स्वतःच्याच धुंदीत. इतकं बरं की तो नेहमी स्वतःच्याच मस्तीत असायचा. दुसऱ्या कोणाशी फारसं बोलतानाही त्याला कोणी पाहिलं नव्हतं. पण त्याचा लेक योगेश अगदी उलट्या वळणाचा. येणारा काय जाणारा काय सगळ्यांशी त्याच्या गप्पा गोष्टी व्हायच्या. सगळ्या पंचक्रोशीची त्याला खबरबात असायची. तो खूप हुशार, 14वी पर्यंत शिकलेला, विद्या पूर्ण व्हायला 1च वर्ष राहिलेला. चिली मोडणाऱ्या दित्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला होता. मधून मधून तो डोळे उघडायचा तेव्हा त्यातली वेगळीच चमक लगेचच लक्षात यायची. योगेश एकटक आपल्या बापाकडे पाहत होता. तेवढ्यात दित्या भाऊला जोरात ठसका लागला. त्याची छाती वर खाली व्हायला लागली भात्यासारखी. ठसका सरला तशी त्यानं परत चिलीम तोंडाला लावली आणि डोळे मिटले. योगेशच्या छातीत जळजळायला लागलं आणि नकळतच मुठी वळल्या त्याच्या. साला, बापालाही इतकी बरीच सवय नसती तर.
4 महिन्यांपूर्वी खोकून खोकून रगत ओकला तो तेव्हा योगेश त्याला पार 100 किलोमीटर दूर तालुक्याच्या गावाला घेऊन गेला होता. खिशातले स्कॉलरशिपचे पैसे सगळे एका दिवसात संपले होते. छातीचा फोटो खराब आलाय त्यांचा. डॉक्टर सांगत होते. ही ही जागा पाहिलीत? योगेशनं फोटोकडे पाहिलं. एकीकडे पांढरट गोल चांगला लिंबा एवढा डाग दिसत होता. त्याच्याकडे निर्देश करत डॉक्टर म्हणाले, सिटी स्कॅन करावा लागेल छातीचा. सिटी स्कॅन? हताश होत योगेशनं विचारलं. हो. मग खालच्या स्वरात डॉक्टर म्हणाले, एखाद्या वेळेला वेगळीच गाठ असू शकते. टीबी नाही वाटत आहे. कळलं ना तुम्हाला मला कसली शंका आहे ती? तेवढ्यात दित्या भाऊनं तिथंच पेटवली होती बिडी, डॉक्टरांच्या केबिनमध्ये. अहो, बाहेर जा बरं. डॉक्टरांनी क्षणभर योगेशकडे रोखून पाहिलं. हे हे बिडी ओढणं ताबडतोब थांबलं पाहिजे. काय? त्यांच्या स्वरात कठोरता होती आणि वैतागही. बापाला घरी सोडून तो परतला कॉलेजला तेव्हा सुरेशनं विचारलं, इतके दिवस गायब? सुरेशकडे बघत योगेश कसनुसा हसला. त्याच्या चेहऱ्याकडे बघत सुरेशनं आमंत्रण दिलं. चल, एक चहा मारून येऊ. नाही नको. खरं तर योगेशला खूप तल्लफ आली होती. चल यार. सुरेश त्याला ओढतच कॅन्टीनकडे घेऊन गेला होता. अच्छा. त्याचं बोलणं संपल्यावर सुरेश एवढंच म्हणाला. पण 2 दिवसांनी त्यानं योगेशच्या हातात एक पाकिट दिलं. योगेशनं उघडून पाहिलं तर आतून 500च्या नोटा निघाल्या. कोऱ्या करकरीत 6 नोटा. योगेशचे डोळे विस्फारले. कुठून? पण मी. छोडो यार. काही दिवसांनी परत कर पाहिजे तर. मग सुरेशनं विषय बदलला. संध्याकाळी डोकावला योगेश सुरेशच्या खोलीत तर तिथं गप्पांचा फड रंगलेला. कोपऱ्यात जागा मिळवून तोही ऐकायला लागला. एकी पाहिजे, एक मुलगा ठासून सांगत होता. किती दिवस दबून राहायचं आपण? आणि का? मार्क्स म्हणतो. हिरिरीनं तावातावानं चर्चा चालली होती. हळूहळू वातावरण तापायला लागलं. कानशीला गरम व्हायला लागली. स्तंभित होत योगेश ऐकत होता. या काळात या भागात रुजू शकेल अशी समानता? मनात प्रश्नांनी घर केलं होतं. शंका सतावायला लागल्या होत्या. रात्रीच्या रात्री बेचैनीत निघायला लागल्या होत्या. शेवटी एक दिवस सुरेशनं सुचवलं, चल 2 दिवस कॉलेजला दांडी मारू. कशाला? चल ना फिरून येऊ कुठेतरी. तुझं गाव दाखव ना मला. सहज स्वरात सुरेशनं प्रस्ताव मांडला. माझं गाव? नीरपांढरी? योगेशचं आश्चर्य लपत नव्हतं. सातपुडा रांगेत पार नर्मदा किनारी बसलेलं त्याचं गाव. जरा उंच अशा टेकाडावर. वडगावपर्यंत एसटी जाणार. पुढे 5 किलोमीटर पायपीट आणि चढा रस्ता. जेमतेम 70 घरांचं गाव. गावात 4-2 मोठ्या झोपड्या, बाकी सगळ्या 2 खाती. पावसाळ्यात तर प्रत्येक झोपडीभोवती चिखल. चावडी आणि ग्रामपंचायत तेवढी दगडांनी बांधलेली, पत्र्यांनी झाकलेली. तिथं वीज नव्हती, पाणी नव्हतं, टीव्ही नव्हता. काय करणार होता सुरेश तिथं येऊन? पण सुरेश आला. गावात फिरला. 10-5 तरुण पोरं लगेच त्याच्या भोवती जमा झाली. त्यानंतर सुरेश अधूनमधून गावी यायला लागला. फॉर्म नाही भरला? सुरेशनं विचारलं होतं तेव्हा योगेशचा चेहरा पार पडला होता. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तोंड उघडलं की एकली माय. आई एकटी. सुरेशनं पैसे ठेवले हातात तेव्हा कितीतरी वेळ योगेश त्या नोटांकडे बघत बसला होता. दित्या दादाला परत ठसका लागला तेव्हा योगेश भानावर आला. कोंडाळं करून बसलेल्या सगळ्यांकडे त्यानं पाहिलं. सगळे जन्मापासून एकमेकांना ओळखणारे. कुणाची सवय, कुणाची लकब, प्रत्येकाला मालूम. आता सगळेजण थोडे सैलावलेले. कोंडाळ्यात 3 नवे चेहरे होते. ते गावात आले ते सुरेशच्याच ओळखीनं. सुरेशची बहीण म्हणे लांब कुठेतरी दिलेली, MP की छत्तीसगडमध्ये. हे त्या गावचे. महिन्यापूर्वी ते गावात आले आणि राहायचा तपास करायला लागले. तेव्हा सरपंच झुजाजी दादानं त्यांना हटकलं होतं. कोण गावचं म्हणायचं तुम्ही? आम्ही तिकडं लांब बघा. कुठचं? सरपंचाच्या कपाळावर आठी उमटली होती. सारगुंडा. आ? सरपंचांनी हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. पार तिकडं. उगवणी दिशेकडे बोट दाखवत एकजण म्हणाला, सुरेश दादाच्या साल्याचा गाव. असा. काय काम काढला इथं? काय नाही, असंच जगाईले बाहेर पडलोय. सरपंचांना हा मुद्दा लगेच पटला. जगाले तर सगळेच बाहेर पडायचे. कोण कुठं तर कोण कुठं. नीलपांढरीचे कितीतरी जण एमपीत गेलेले.
तर अलीकडे काही जण गुजरातमध्ये गेलेले. चालायचंच, जगाले तर पाहिजे. पोटाला 2 वेळची भाकरी मिळावी इतकीच माफक अपेक्षा जगायला बाहेर पडलेली माणसं ठेवायची. त्यांना तिथं ना घरदार ना गोतावळा. जिथं हाताला काम मिळेल तिथं जाऊन ते करायचं. आला दिवस ढकलायचा. पोट भरलं तरी कायम परकेपणाची भावना मनात. जगायच्या ठिकाणी पाळंमुळं रोवणं आणि हे त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. धड ना इकडचे, धड ना तिकडचे, अशी त्यांची अवस्था. पोटाची आग विझवणं सोपं, पण परकेपणाची आग विझवणं फार कठीण. गंपादादांनी त्यांची एका पडवीत व्यवस्था करून दिलेली. तेवढेच भाड्याचे जे पैसे मिळतील ते गंपूदादांना हवेच होते. शेकडा 3 रुपयांनी त्यांचं व्याज चालू होतं. काहीतरी हातपाय पसरायला हवेच होते. ह्या तिघांचा गावाला काही त्रास नव्हता. मजुरी शोधायला ते सकाळी बाहेर पडायचे, ते रात्रीच परत यायचे. शेकोटी चांगली पेटली होती. तिची सुखद ऊब सगळ्यांना हवी हवीशी वाटत होती. डोळ्यावर झापड येत चाललेली. चालणार का खाली? चढणार का काले? उख्या भाऊनं त्यांच्या म्होरक्याला हटकलं. हा. महिना सरला असेल नसेल सगळे परत येत होते वडगावहून. उख्या आणि रमेश, उमेश आणि मनोज. चढायला सुरुवात होण्याआधी ते एका खोपटात शिरले. बाहेर निघाले तेव्हा प्रत्येकाच्या हातात एक एक बाटली होती राशीची. अर्धी मजुरी तर त्यातच संपली त्यांची. रात्री बाचाबाची झाली उख्याच्या घरात. माखतीचा म्हणजेच उख्याच्या लाडीचा आवाज टिपेला पोहोचला होता. ती बाचाबाची इतकी नेहमीची होती की गंपादादा, डंपरदादा, बिरसा कोणीही लक्ष दिलं नाही. सकाळी निघाले कामावर तेव्हा रमेश हळूच म्हणाला, खरं तर रोज वाढायला पाहिजे आपला. मागतीच्या कटकटीला उख्या वैतागला होता. त्यानं मान डोलावली. रमेशचं बोलणं त्याला मजेशीर वाटायचं. तो पावरीच बोलायचा, पण काहीतरी वेगळाच हेल काढायचा. कधी कधी तर पूर्ण परका वाटायचा तो उख्याला, आणि कधी त्याच्या बोलण्यात वेगळेच शब्द असायचे, उख्यानं कधीही न ऐकलेले. वाढला तर बेश, पण आमच्या गावाला वाढवून दिला रोज. असा? बाप, किती आक? रोज 200 इतके एवढे रुपये. उख्याचे डोळे पांढरे झाले. खरा? इतका? कुणी आपे? रमेशनं मग जे सांगितलं ते ऐकून उख्या बावचळला. सारगुंडा गावचे सगळे लोक एकत्र आले होते आणि लढून लढून त्यांनी रोज वाढवून घेतला होता. पण एकदम इतका? डबल? हा, रमेश इतकंच म्हणाला. रात्री पांघरुण बाजूला सरत उख्या भाऊ उठून बसला. त्यानं मागती बाईकडे पाहिलं. तिचा गाल सुजला होता आणि दंडावर काळे निळे वळ उमटलेले. उख्यानं नजर वळवली. त्याची 4 पोरं जमिनीवर दाटीवाटीनं निजलेली. थोरलीचं पोलकं वर सरकलेलं. उख्याच्या छातीत पोटात काहीतरी फिरलं. किती मोठी झालेली ती. लवकर तिचं लगीन करायला हवं. लोक देश देऊन तिला घेऊन गेले तरी ते दाखवण्यापुरतेच. आताचा जमाना काय वेगळाच आलेला. दिलेला देश या ना त्या रूपानं शेवटी परत पोलीच्या सासरी जमा करावा लागणार. त्यासाठी पोलीलाही जन्मभर खपावं लागणार. त्यानं पांघरुण गळ्यापर्यंत ओढून घेतलं. मजुरी डबल भेटली तर? समोरच्या झुप्याला दरवाजाला जी फट पडली होती त्यातून चंद्रप्रकाशात झिरपत होता. पण शीतल असण्याऐवजी तो दाहक दाहक वाटला उख्याला. एकी पाहिजे. रमेशचा स्वर त्याला आठवला आणि तो उठून समोरचा झुपा उघडत पुढच्या अंगणात गेला. रुपेरी प्रकाश क्षीण झाला. उगवणी दिशा तांबडी लाल झाली तरी तो विचार करत बसला होता खाटेवर. उख्या भाऊ, बिरसा, गंपादादा, जितू भाऊ 8-10 लोक जमले होते. हलक्या आवाजात उख्या भाऊ बोलायला लागला. शेवटी निघाले सगळे आणि गंपादादाच्या घरापर्यंत पोहोचले. पडवीत रमेश भाऊ तर झोपायच्या तयारीलाच लागलेला. एकदम इतके सगळे लोक आलेले पाहून तो उठून बसला. त्याच्याबरोबर त्याचे साथीदार उमेश आणि मनोजही होते. एवढ्या रात्री इतके सगळे लोक आले याचं त्याला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. बिरसाला वाटलं की तो आपल्या सगळ्यांची वाटच बघत होता. मग नव्या नजरेनं त्यानं रमेशकडे पाहिलं. सगळी सूत्र आपसुकच रमेशकडे आली. तो बोलायला लागला. आधी हलक्या आवाजात, मग तावातावानं. सगळे जण अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिले. त्यांच्या कानांवर पडणारे शब्द नवखे होते आणि विचार अद्भुत वाटत होते. आपलं वर्तमान आणि भविष्य आपल्याच हातात असू शकतं? शेकडो वर्षांपासून परिघाबाहेर राहणारे हे लोक. जसं ईश्वरानं ठेवलंय तसं जगायचं. निसर्गानं आणि इतर माणसांनी केलेले अन्याय मुकाट्यानं साहत कसं बसं जगायचं. आला दिवस रेटायचा. दिवसांची वर्ष झाली, वर्षांची दशकं आणि दशकांची शतकं. अजूनही आला दिवस रेटायचा या पलीकडे न गेलेला हा समाज. भवतालावर आपण काही प्रभाव टाकू शकतो ही भावनाच मुळात नसलेला.
वेळोवेळी नाडलेला, पूर्णपणे उपेक्षिलेला. त्याची कारणं काय होती हे या समाजाला सांगता आलं नसतं. कुठल्याही बाबतीत इतकी सखोल चिकित्सा करणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. ती निसर्गाची लेकरं होती. तो राखेल तशी ती राहणारी होती. आजपर्यंत तरी अशीच परिस्थिती होती. पण येणारा दिवस नवा असणार होता. नवं वारं, नवा विचार, नवी कृती, नव्या चुका, सगळंच नवं असणार होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जगणारा एक विचारवंत होता. लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत बसून त्यानं मानवी समानतेवर एक ग्रंथ लिहिला, तेव्हा त्याला पुसटशीही कल्पना नव्हती की त्याच्या ग्रंथाला स्मरून किती भयावह प्रमाणात रक्तपात होणार होता. त्यानं ज्या क्रांतीची कल्पना केली होती तिचं प्रतीकच मुळात रक्तवर्णी होतं. लाल बावट्याखाली एकत्र येणारी माणसं इतर माणसांहून फार वेगळी नव्हती. त्यात आदर्शवादी होते, संधी साधू होते, जीव ओवाळून टाकणारे होते, तसे कातडी बचावण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे होते. कोणाचे डोळे स्वप्नाळू तर कोणाचे लाजरे, काही गडद दुःखाची छाया साठवणारे तर काही लबाड, संधी मिळतात चमकणारे. त्यात निरीच्छ कोणीच नव्हतं. प्रत्येकाला काहीतरी हवं होतं. उख्या, गंपादादा, जितूभाऊ आणि बिलसाला या रक्तपाताची काहीच माहिती नव्हती. त्यांना फक्त आणि फक्त रोज वाढवून हवा होता. आता ह्या भागात आपण जे बघतोय त्याच्यात आपल्याला असं दिसतंय की त्यांचं रोजचं जगण्याला त्यांचे ते म्हणजे लढणं बिडणं, ते लढणं इन द सेन्स रोजच्या जगण्यासाठी त्यांचे जे काही कष्ट आहेत ते चालूच आहेत. उदाहरणार्थ आता साधी एक साडी घ्यायची हिला, आपल्या सैलीला होळीसाठी, पण आता ती न घेता तिला तिच्या मुलाच्या शिक्षणाच्या गरजा भागवाव्या लागतील. तसंच त्याच्यानंतर जे आपल्याला दिसतं की होळीमध्ये एक 3-4 नवे चेहरे होते. हे कोणाला जाणवलं नाही. आता हे नवे चेहरे कोण आहेत? त्याचा पुढे उलगडा झालाच आहे. होईलच म्हणजे अजूनही. त्यातून रमेश हा जो एक योगेशला मदत करतोय, धित्या भाऊच्यासाठी जो काही त्याचा खर्च झालाय, तर हा जो रमेश काही न मागता, काही न बोलता, जी काही किंवा फार काही ओळख नसतानाही मदत करतोय, तर ती खरंच निस्वार्थी मदत आहे का? आणि मग हळू-हळू हा रमेश गावी यायला लागलाय. त्यांनी गावात परत त्याचे 3 माणसं त्याची गावात दाखल झाली आहेत. ती तिथे राहतायत. ते मजुरी शोधाच्या नावाखाली सकाळी बाहेर पडतायत, संध्याकाळीच येतायत, रात्रीच येतायत. कोण आहेत ही माणसं आणि ती नक्की दिवसभर काय करतायत? त्यातून त्यांनी ह्यांच्या डोक्यात किडा सोडलाय, की आता डबल आम्हाला वाढवून मिळाला आमच्या गावाला रोज. मग आता ह्यांच्याही डोक्यात आलंय, की आपल्यालाही जर वाढवून मिळालं तर? मग आपल्यातही एकी केली तर? म्हणून ते सगळेजण जाऊन त्या रमेशचे जी माणसं आहेत, ती सुरेश, मनोज आणि तिसरा अजून एक, तर त्यांना भेटायला गेली आहेत. तिथे आपसुकच त्या रमेशनी सॉरी, सुरेशची माणसं आहेत ही, रमेश वगैरे. तर तिथे त्या रमेशनी आपसुकच सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. त्यातही बिरसाला, हा बिरसा जो आहे ना, ह्याचं एक कुठेतरी एक वेगळं डोकं नक्कीच आहे. कारण त्याला तिथे एक जाणवलंय, की रमेशला जसं काही माहितीच होतं हे तिथे येणार आहेत. मग हे सगळं काय आहे? मग हे हळू कुठे चाललेत? आणि इथे त्या म्हणजे जे काही ते क्रांतीचं जे एक त्यांनी उदाहरण दिलंय त्याचा आणि नुसतं रोज वाढवून मागण्याचा काय संबंध? याचा उलगडा पुढच्या भागांमध्ये होणारच आहे. तर त्यासाठी तुम्ही नक्की ऐकत राहा आपली स्थलांतर ही कादंबरी आपल्या मिनल संज्ञा ऐकू आनंदेवर. तोपर्यंत धन्यवाद.